कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलंय आणि अशा मोर्चांमधून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। मराठा समाजानं शांततेत काढलेल्या मोर्चाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाजाचे आभार मानले, पण अशा घटनांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे होता। आजही काही लोक प्रयत्न करतात की या मोर्चांच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजता येईल का। विशेषत्वाने मोदीजींच्या कामानं, आमच्या कामानं आज ज्यांची राजकीय दुकानदारी बंद होण्याची वेळ आली आहे, असे लोक समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण होईल का अशा प्रकारचा देखील प्रयत्न करतायत। मला विश्वास आहे ज्या प्रकारे संयमानं आपली ताकद ही मराठा समाजाने दाखवली, पण तो संयम ठेवला, हाच संयम यापुढेही निश्चितपणे राहील। आणि सरकार लोकशाहीमध्ये हा जो काही आक्रोश आहे तो निश्चितपणे समजून घेईल। समाजाच्या मनातला कुठलाही आक्रोश समजून घेणं हे सरकारचं कामच आहे आणि त्यामुळे आमच्या आया बहिणींची या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षा झाली पाहिजे, याकरता सरकार कोपर्डीच्या प्रकरणामध्ये दलित आरोपी आहे, दलित पोर आहे, ती आगाव आहे, त्यांना पकडा हे आम्ही सांगितलं। आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये 2 आरोपी नेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत। कोणत्याही दलित कार्यकर्त्यांनी त्यांना पकडू नका किंवा ते बरोबर झालेलं आहे अशी भूमिका अजिबात नाही घेतलेली। त्या मराठा समाजातल्या मुलीवर भयंकर अत्याचार झाला, तिचा खून केला अत्याचार करून। अरे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं नाही, जो खरा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे तो असं कधीच करू शकत नाही। धार्मिक भाषणांच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादाकडे वळवल्याचा आरोप असलेल्या डॉक्टर झाकीर नाईक याच्या एनजीओचं लायसन गृह मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून रिन्यू झालंय। झाकीर नाईकची सध्या चौकशी केली जात असून त्याच्यावर कोर्टात खटला दाखल करून त्याच्या एनजीओचं लायसन रद्द केलं जाणार होतं। मात्र गृह मंत्रालयातल्या एका जॉईंट सेक्रेटरीसह 3 अधिकाऱ्यांनी 19 ऑगस्टला नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेचं लायसन रिन्यू केलं। या एनजीओवर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या अक्षम्य चुकीनं हे लायसन रिन्यू झालंय। या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी 4ही अधिकाऱ्यांना निलंबित केले। मुंबईत रिलायन्स समूहाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेनिमित्त मुकेश अंबानी यांनी या बंपर योजनेची घोषणा करत जिओ 4G सेवेचं अनावरण केलं। जिओ 4G या सेवेवर तुम्हाला आयुष्यभर मोफत कॉलिंग, मोफत मेसेजेस, मोफत रोमिंग या सेवा उपलब्ध होणार आहेत। केवळ आणि केवळ इंटरनेट चार्जेसचे पैसे तुम्हाला भरावे लागतील, इतर कोणत्याही सेवेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत। डेटा चार्जेस सुद्धा डिसेंबरपर्यंत फ्री असणार आहेत। डिसेंबर नंतर 1 GB डेटासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत। येत्या 5 सप्टेंबर पासून जिओ 4Gचं सिम कार्ड सर्वत्र उपलब्ध होणार आहे। इतक्या स्वस्त दरात टेलिकॉम सुविधा देणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरली आहे, त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातली अनेक समीकरणं बदलणार आहेत। Jio will usher India into this new era. No Jio customer will ever pay for voice calls again. Roaming charges will also be zero across India. नागपुरात तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त केला गेला। रात्री 11 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नागपूर भंडारा रोडवरच्या कापसी पुलाजवळ एका ॲम्ब्युलन्समध्ये ही तस्करी केली जात होती। ही ॲम्ब्युलन्स मध्य प्रदेशातल्या रिबाची आहे। या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। तस्करीनं गांजा पुढे छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नेला जात होता। शहीद विलास शिंदे यांच्यावर शिरगावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले।
फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शिंदे यांचं पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. शिंदेंचा मुलगा दीपेश यानं त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी बंदुकीच्या 3 फैरी झाडून पोलिसांतर्फे विलास शिंदे यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. गेल्या आठवड्यात कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना एका तरुणानं बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शिंदेंचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. हे खातं गृह खातं शिवसेनेकडे असेल तर ते खातं शिवसेनेकडे आहे. गृह खातं या नुसत्या जाणीवेनेच अशा लोकांना दहशत बसलेली असते. तर आम्ही सुद्धा कायद्याचे रक्षक आहोत. शिवसेना सुद्धा कायद्याचं पालन करते. पण अशा प्रकारच्या गुंडांना जरब बसवण्यासाठी फक्त कागदावरचा कायदा आणि मंत्रालयातली खुर्ची उपयोगाची नसते. त्या खुर्चीवर कोण बसलंय हे सुद्धा महत्वाचं असतं. शिवसेनेकडे जर एक खातं असतं तर वेगळ्या मार्गाने या सगळ्या गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करता आला असता. ही प्रकरणं वाढली आहेत. पोलिसांवरील हल्ले आहेत. वाहतूक पोलीस विलास शिंदेंच्या निधनाला 24 तास होत नाही तोवर पुन्हा एकदा मुंबईत वाहतूक पोलिसाला कर्तव्य बजावत असताना चालकानं धडक दिली आहे. मुंबईतील बैलबाजार पोलीस चौकी इथं पोलीस कॉन्स्टेबल देविदास निंबाळकर नाकाबंदी करत होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला थांबवण्याचा त्यांनी इशारा केला. मात्र वाहन चालक इम्तियाज खान यानं थेट पोलीस हवालदार निंबाळकर यांना धडक दिली. या देविदास निंबाळकर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी पाठलाग करून आरोपी इम्तियाज खानला ताब्यात घेतलं. मुंबईच्या कुलाबा परिसरात ताज हॉटेलच्या समोरच कॉन्स्टेबल राजेंद्र पवार यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. फॉर्च्युनर कारला काळी काच असल्यानं त्यांनी कारचालक रहमत अहमद खानला रोखलं. त्यावेळी रहमतनं रागाच्या भरात राजेंद्र पवार यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांनी रहमत खानला अटक केली. दुसऱ्या घटनेत अंधेरीत शकील जरीवाला या दुचाकीस्वारानं ट्रॅफिक पोलिसांना धमकी दिली. त्याच्या विरोधातही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आठवड्याभरानंतरही नाशिकमधल्या भुजबळ फार्मच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरू आहे. या आलिशान फार्ममध्ये देशविदेशातल्या दुर्मिळ मूर्ती, अनेक शोभेच्या वस्तू आहेत. त्यामुळे मुंबईतल्या 3 तज्ज्ञांना या वस्तूंचं मूल्यांकन ठरवण्यासाठी बोलावलं गेलंय. वेगवेगळ्या गैरव्यवहारात भुजबळांनी जो पैसा कमावला त्यातली मोठी रक्कम या फार्मसाठी खर्च केल्याचा आरोप एसीबीचा आहे. त्यामुळे या फार्मचं गेल्या आठवड्याभरापासून मूल्यांकन करत आहे आणि 6 एकरावर पसरलेल्या या भव्य फार्मची किंमत अंदाजे 100 कोटींच्या घरात आहे. यानंतर एक दुःखद बातमी. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन झालंय. त्यामुळे कामगारांसाठी लढा देणारा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेलाय. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरमुळे आजारी होते. या जीवघेण्या आजारासोबतची त्यांची लढाई अखेर अपयशी ठरली. कामगार क्षेत्रात अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचं नेतृत्व करून त्यांनी कामगारांसाठी लढा दिला. मुंबई महानगरपालिका कर्मचारी, फेरीवाली, रिक्षा, टॅक्सी चालक, बेस्ट अशा कामगारांचं नेतृत्व करत त्यांनी आंदोलनं केली. ओला आणि उबेर या टॅक्सी सेवा लवकरच परिवहन कायद्याच्या अंतर्गत आणण्यात येणार आहेत. परिवहन कायद्याचे जे नियम आहेत त्यात चौकटीत राहून त्यांना व्यवसाय करावा लागेल अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. टॅक्सी युनियनची परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त त्याचबरोबर आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत रावते यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचंही रावते यांनी म्हटलंय. परिवहन कायद्याअंतर्गत वाहतूक सेवेसाठी जे नियम आहेत ते ओला आणि उबेर या सेवांवर देखील लागू होणार आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मध्य वैतरणा जलाशयाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असं करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विष्णू सावरा, रवींद्र बायकर, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या फोर्स 1 कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यालयात फोर्स 1च्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। फोर्स 1ला या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाणार आहे। हे ट्रेनिंग कमांडो ट्रेनिंग प्रमाणेच असणार आहे। स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, कारण शारीरिक छळ प्रकरणानंतर आता मनमोहन गुप्ता यांना धमकी दिल्याचा आरोप राधे माँवर लावण्यात आलाय। मुंबईतील प्रसिद्ध मिठाईवालाचे मालक मनमोहन गुप्ता यांना बोरिवलीतला घर सोडण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप गुप्ता यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। बोरिवलीच्या घरावर राधे माँचा डोळा असून ते हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपी मनमोहन गुप्ता यांनी केला। लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये बोगस जवानांची भरती करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार माजी लष्करी अधिकारी सुप्रीत सिंग रंधवाला अटक करून नाशिकमध्ये आणण्यात आलं। नाशिक पोलिसांनी दिल्लीत जाऊन रंधवाच्या मुसक्या आवळल्यानं या रॅकेटची पाळंमुळं खोदण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय। लष्करातला माजी अधिकारी असलेला सुप्रीत सिंग रंधवा सैनिक घर या संस्थेच्या नावानं आपलं बनावट आर्मी रिक्रुटमेंट सेंटर चालवायचा। या माध्यमातून त्यानं नागपूरमधल्या गार्ड रेजिमेंट, नगरच्या MIRC, नाशिकच्या आर्टिलरी आणि पुण्यातल्या लष्करी संस्थेत बोगस जवानांची भरती केल्याचं उघड झालंय। दरम्यान या प्रकरणी अजून एका लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। लालबागच्या राजाचं पहिलं रूप आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। नवसाला पावणारा अशी या राजाची ओळख आहे, त्यामुळे लाखो भाविक गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात। लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे। यंदा गणेशोत्सवाच्या देखाव्यांवर सैराटमधील आरची आणि परशाची छाप दिसून येते। नाशिकच्या अमृतधाम परिसरातील भोईर या मूर्तिकाराकडे सध्या आरची आणि परशाच्या देखावा तयार करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये कॉलेजमधील सीन दाखवला जाणार असून त्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत आहेत। यामध्ये खरीखोरी बुलेट वापरण्यात आली आहे। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या देखाव्याचं काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आलंय। गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। या मार्गावरील महत्त्वाच्या रस्त्यांवर CCTV लावण्यात येणार आहेत। खारपाडा ते कशेडी घाटाच्या दरम्यानच्या 16 ठिकाणांवर 50हून अधिक CCTV लावण्यात येणार आहेत। तसंच वाहतूक कोंडीचं नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांसह 1600 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड, राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, महाराष्ट्र महामार्ग पोलीस अशा सर्व बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। ओव्हरटेकिंगला आळा घालण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक उभारले जाणार आहेत। वाहतूक कोंडीच्या काळात पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला त्याचं मूळ रूप परत दिलं जाणार आहे। पुरातत्व विभागाच्या विज्ञान विभागानं कामाला सुरुवात केली असून लवकरच पुरातन शैलीचं हेमाडपंथी बांधकामाचं विठ्ठल मंदिर पाहता येणार आहे। विठुरायाचं हे मंदिर 18व्या शतकात किंवा त्यापूर्वी बांधल्याचं दाखले आहेत आणि या 1000 वर्षाच्या काळात मंदिरात हजारो सुधारणा झाल्या। या सुधारणांनी मंदिराचं सौंदर्य मात्र काळवंडत गेलं। आता पुन्हा एकदा त्याला झळाळी आणण्यासाठी हे काम सुरू करण्यात आलंय। या कामाला अंदाजे 4 महिन्यांचा कालावधी लागणार असून 33 लाखांचा खर्च आहे। दरम्यान गाभाऱ्याच्या कामाबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये। म्हणजे आर्किओलॉजिकल प्रिन्सिपलच्या दृष्टीनं जो मंदिराचा जो पूर्व नैसर्गिक जो मूळ स्वरूप आहे ते प्राप्त करण्याचा, त्याला ज्या आहे त्या कंडिशनमध्ये त्याला जतन करण्याचं आमचं मूळ तत्व राहतं। मग त्या दृष्टीने जो मंदिराला दिलेला ऑइल पेंट वगैरे आहे किंवा आतमध्ये जे मंदिराला मध्ये काजळी साठलेले आहे, तेलकटपणा जो आलेला किंवा घाण साठले, धूळ साचलेले आहे, ते पूर्ण स्वच्छ करून त्याला नैसर्गिक रूप प्राप्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबरोबरच अजिंठा वेरूळ लेण्यांचीही स्वच्छता पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहे। येत्या 8 दिवसात या कामाला सुरुवात होणार असून त्यामुळे लेण्या काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। लेण्यांवर केमिकल ट्रीटमेंट करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व विभागानं दिली आहे। अजिंठा वेरूळ बरोबरच देवगिरीच्या किल्ल्यालाही केमिकल ट्रीटमेंट दिली जाणार आहे। दौलताबाद कोर्ट में कोर्ट यार्ड में काम होना है दीवारों का,
और एलोरा में जो पेंटिंग वाली केव्स हैं उसमें कुछ साइंटिफिक कंजर्वेशन का काम होना है। साथ में जो एक रेगुलर हमारा डस्ट रिमूवल ऑफ डस्ट एंड डर्ट और इंसेक्टिसाइड स्प्रे का वो काम चलेगा एलोरा में। और दौलताबाद फोर्ट में तो जनरल जो दीवारें हैं उनके ऊपर जो काई वगैरह जमी रहती है उसकी क्लीनिंग के लिए साइंटिफिक ट्रीटमेंट काम करने वाले हैं। बकरी ईद निमित्त परभणीत एका बकऱ्याची किंमत तब्बल 5 लाख इतकी ठेवण्यात आली आहे। मुस्लिम धर्मात बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते। बकऱ्याच्या चेहऱ्यावर विशिष्ट खूण असलेल्या बकऱ्यांना अधिकची मागणी असते। असाच वैशिष्ट्यपूर्ण बकरा परभणीच्या पेडगावमधल्या मधुकर घुगे यांच्याकडे असल्यानं त्यांनी त्याची किंमत 5 लाख इतकी ठेवली आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी 3 ते 3.5 लाखांपर्यंत यासाठी बोली देखील लावली आहे। पोकेमॉन गो खेळणं पुण्यातल्या काही तरुणांना चांगलंच महागात पडलंय। कारण पोकेमॉन गो खेळताना आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करणाऱ्या तरुणांकडून चोरट्यांनी मोबाईल हिसकावल्याच्या घटना उघडकीस आल्यात। या प्रकरणी पुणे पोलिसांनी 4 आरोपींना पकडलं असून त्यांच्याकडून तब्बल 2 लाख किमतीचे 16 मोबाईल जप्त केले गेले। खबऱ्यानं दिलेल्या माहितीवरून या टोळीला गजाआड केलंय। या प्रकरणी अभिजित सुदेश शिंदे आणि विशाल विलास फाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे। रात्री मुलं पोकेमॉनची गेम खेळत असतात। ते मोबाईल खेळत असताना म्हणजे 2 बाईकवर यायचे, रस्त्याने चालणाऱ्या मुलांनी। हे बाईकवर यायचे, ॲक्सिस गाडी त्यांची आणि एक डिओ गाडी, 2 गाड्यांवर यायचे आणि ते हातातनं मोबाईल स्नॅच करून पळून द्यायचे। मोबाईल ते त्यांच्याकडे आमच्याकडे आता सगळे सापडले, त्यांच्याजवळ सापडलेले। एका गाडीच्या डिकीमध्ये 16 मोबाईल सापडले। अगोदर 4 मोबाईल आम्ही रिकवर केले, नंतर 12 मोबाईल रिकवर।